आरसा मी आऊंना दाखवू का? सखू, हे सखू. मनात विचार आला आणि आऊंची हाक ऐकू आली. आऊ, ऐका ना, मला की मला पाटलांनी बोलवलं होतं. गावकरी खूप चिडलेले आहेत सखू, संतापाने खतखत आहेत. मी कसं बसं समजावून आलोय त्यांना. हे बघ, आपल्याकडे वेळ फारच कमी आणि त्यातून काल असं घडलंय की कालच्या रात्री तुला या खोलीत डांबून ठेवलं आणि काल गावात काहीही अप्रिय घटना घडली नाही. याचा काय अर्थ होतो? म्हणजे आऊंना काय म्हणायचंय? म्हणजे आऊ, तुम्हाला माझ्याबद्दल शंका वाटतेय का? हे बघ सकू, प्रश्न माझ्या विश्वासाचा नाहीये, पण तू खरी सकू आहेस हे तू सिद्ध करू शकलेली नाहीयेस. जर तू खरी सकू आहेस तर सिद्ध करून दाखव, आणि जर तू खोटी सकू आहेस तर कृपा करून मला सांग की माझी खरी सकू कुठे? सिद्ध? अहो पण मीच आहे, हे माणसाने कसं सिद्ध करायचं? पण हा, हे एक मार्ग आहे. अहो हे बघा, हा आरसा मला विठुरायाने पाठवलाय आणि मला स्वप्नात संकेत दिलाय की आपण ह्याच्यातून. नीट घाल तुझे संकेत आणि दृष्टांत. तुझ्या या कथा रंगून सांगतेस ना, त्याचा कंटाळा आलाय मला. भावनेच्या भरात गुंतवून मला खोलीतून बाहेर काढायला लावशील आणि मग भयंकर काहीतरी घडेल. उद्या येणारं वाळीत टाकण्याचं संकट आजच गळ्याशी येईल. नको, तू काही अत्तारिक्या सांगूच नकोस मला. हे बघ, तुझ्या रडण्याने काहीही टळणार नाहीये सकू. रडू नकोस आता. सांग, काय सांगणार होतीस? आरसा काय? हो हो हो, हे बघा, हा आरसा बघा. काय बघू? आरशासारखा आरसा आहे. आरशात काय बघण्यासारखं? अहो नाही हो, मला ह्याचं प्रयोजन कळलं नाहीये. पण हा आरसा आपल्या घरात नव्हता हे तर नक्की ना. आणि मी कुलूप काढून कुठेही बाहेर गेलेले नाहीये. म्हणजेच हा आरसा मला विठुरायाने दिलाय, हे तुम्हाला पटतंय ना? हा, हे खरंय. हो, मीच विठुरायाला विनवलं आणि तेव्हा त्यांनी मला ही वाट दाखवली. ऐका ना हो माझं, मला बाहेर काढा ना. या सगळ्यात खरं काय याचा आपल्याला शोध घ्यावाच लागणार आहे. नाहीतर का? हो, शोध घेऊ आपण, पण तू मला फसवू नकोस हा.